नमस्कार. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलमध्ये आपले स्वागत. दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने रायगड जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली. वादपूर्व व दाखल अशी एकूण 13,529 प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात यश आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे यांनी दिली आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. रायगड जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस राजेंद्रकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील 50,709 वादपूर्व प्रकरणे व 9,132 प्रलंबित अशी एकूण 59,841 प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी 12,173 वादपूर्व प्रकरणे व 1,356 प्रलंबित प्रकरणे अशी एकूण 13,529 प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोक अदालतीमध्ये निकाली निघाली असून त्याद्वारे पक्षकारांना एकूण 25,58,67,036 रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील लोक न्यायालयात पेण 2, रोहा 1 आणि खालापूर 1 असे 4 प्रकरण सामंजस्याने वाद मिटल्यामुळे या जोडप्यांचा संसार सुरळीत झाला आहे. तर मोटार अपघात प्रकरणामध्ये 2,39,76,700 इतकी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. त्यामुळे सर्व संबंधितांना मोठा दिलासा मिळाला. सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.